कुणी बोलायचं म्हणून भावला हा थट्टा विषय नाही. अशी ही थट्टा भल्या भल्यास लावला जीव बटा. थट्टा गेली शंभू पाशी. ते जे चांदेकर ह्यांच्या कोण 51 रुपये दान आले त्यांनी 1 रुपये बघून त्याला 10 तान दिले. थट्टा गेली शंभू पाशी कलंक लाविला चंद्रासी. थट्टेनं चांगल्याची माती झाली मग आपण तीच जाडकी पत्ती. थट्टा गेली शंभू पाशी कलंक लाविला चंद्रासी. भाग पाडिले युद्धासी बरी नवी थट्टा. तरुण मंडळ थट्टेने मेले दुर्योधन भस्मा सूर्य गेला भस्म होऊन. वाल्याही मुकला आपल्या प्राणासी बरी नवी थट्टा. होत का पहिला होत का पहिला असं कधी होत का पहिला. तर आज मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. खाली बसलाय एवढं मोठं शूटिंग वाला सुद्धा इथे लग्नासाठी एवढं सगळं वराड जमलेलं आहे. पाठीमागचं वराड जे आहे ते खाली बसून घ्या. अजून जेवण सुरू झालेलं अजून अक्षिदात पडलं नाही तर जेवण कुठलं व्हायचं चालू आहे का नाही. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा आहो चला चला आहो चला चला लग्नाला माझ्या. आहो चला चला लग्नाला माझ्या. चला चला लग्नाला माझ्या. आहो चला चला लग्नाला माझ्या. चला चला लग्नाला माझ्या. चला चला लग्नाला माझ्या. चला चला लग्नाला माझ्या. आहो चला चला लग्नाला माझ्या. अरे बाबा कुणी वाटीला पाटा बघुनाचा नवरा हळदी न उठा. खाली बसून घ्या. आपल्याला वेळ कमी आहे तरी पण जास्त कला कशा पद्धतीने धावता येईल याच्याकडे माझं लक्ष आहे. फक्त तुम्ही शांततेचं सहकार्य करा आणि मामांच्या तळावरती शांत बसा. कारण का या जगाच्या मालकाची सेवा मला या ठिकाणी करायला मिळते हे माझं मोठं भाग्य आहे. कारण तुमच्या सर्वांमधून मला एकट्याला ही कला या ठिकाणी सादर करायला मिळते ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य काय म्हणावं लागेल आहे का नाही. तर सर्वांनी शांत बसा. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. पण एवढे सगळे वराड जमलंय तुम्ही माणसाला नवरी कुठली नवरदेव कुठला. नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली आणि नवरदेव आहे आपल्या जवळचा. नवरदेव आहे आपल्या जवळचा. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे तेव्हा नवरदेवाचे मामा नवरदेवाला लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन या. बरं का नवरदेवाचे मामा. हा उचलून घेऊन या. उचलून कुठं असतील त्यांनी उचलून घेऊन या. अक्षरा वाटून घ्या लवकर. अक्षरा अक्षरा वाटून घ्या लवकर. हो नवरी बाय तिकडे काय आहे. मग काय बाबा आहे फिरायचा. महागे सारा जरा
कसं आहे फाउंडेशन लग्नाचा मुहूर्त ए अक्षिता सगळ्यांना अक्षिता मिळाली का कोणा हो नसली वेळा तर खाल्लं दगड मारायची अजिबात नाही ती तेव्हा लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे मामा कुठे गेले मामा 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 उठाय की मामा सागर दादा या मोर सागर दादा या मोर सागर दादा उठायचं. नवरीचे दादा सागर दादा सागर माने या मोर हळद वाटुडी वाटीला पाटा बघुणाचा नवरा सागर माने या मोर सागर माने काका उठा लवकर हा नवरीबाई बोला आता समजे वरण गोळा झाले हा सगळी तयारी झाली सगळी तयारी या ठिकाणी सगळी तयारी झाली हो पण या दोन मामाचा परिचय करून द्यायची काय म्हणता नवरीचा मामा आणि नवरीचा मामा परिचय करून द्या ना त्यांचा मामाचा परिचय करून हा द्यायचा आहे ते कुठे राहतात काय बिझनेस करतात वजन वाढलं पाहिजे बरं का मामाचं काय दिस इज माय मामा हा दिसेल माय तुमचे मामा दिस इज माय तुमचे मामा मामा हा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा नवऱ्याचा मामा हा मामा पुढे या की जरा वजन वाढलं पाहिजे बरं का मामाचं लय लाजायला लागलं तर मामा मामा मामी आले ना का आले ना आले झाले म्हणजे दोघं बी नवरा बायको या ठिकाणी लग्नाला आले ती म्हणायचं का नाही चला अंतर पडदारा माझ्या लग्नाचं असू द्या शूटिंग वाला येते ती हो नवरीबाई हा बोला नवरदेव पसंत आहे का तुम्हाला काय म्हणताय? नवरदेव पसंत आहे का मला विचारा अगोदर त्यांना अगोदर विचार नाही ना अलीकडे काढ का कुठं नाही विचारा पहिल्यांदा विचारते ना हा हो पसंत आहे का पसंत आहे त्यात पैसा घेतलाय का नाही त्यात नाही सगळ्यांचा नाही तर जळक वाकून लाकूड उद्या पाठवत आहे बघा मामाचा परिचय करून हा मामाचा मामा या पुढं मामा सध्या हे मामा फॉरेनला असतात हे मामा फॉरेनला असतात मामांचा परिचय बर का मामा पुढे या की असं का लाजायला लागलाय हा सध्या हे मामा फॉरेनला असतात हे मामा फॉरेनला असतात ह्यांच्या ड्रेसवर जायचं अजिबात नाही ह्याचा फार मोठा बिझनेस आहे फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा सध्या हे मामा फॉरेनला केसावर फुगई अरे दांड काय मामा बघू आता त्यांच्याकडे वजन मारवा मामा हा पुढे या की जरा सध्या ह्या पण मामाचा फार मोठा बिझनेस आहे फार मोठा बिझनेस आहे सध्या हे पण मामा फॉरेनला हे असतात मामा फॉरेनला असतात ह्यांचा फार मोठा बिझनेस फार मोठा बिझनेस आहे ह्यांच्या ड्रेसवर अजिबात जायचं अजिबात जायचं नाही हा त्यांचा नाईटचा ड्रेस हा नाहीचा बिझनेस आहे तरी पण ह्याचा फार मोठा बिझनेस फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा फॉरेनला फॉरेनला आग लावायचं हा का जायचं मामा काय नाराज आहे का काय नाराज आहे मामा का लाग लावायला मामा हा हो मामा लय चिपकून थांबला जरा पलीकडे सरा घे ऐका नाही चला पण एवढं सगळं वराड या ठिकाणी जमलंय काका एवढं सगळं वराड जमलंय पुढे या ओकार हा जमू पण कोणतं वराड कोणी कळलं काय कळायला या ठिकाणी मार्ग नाही ते हो तुमच्या तुमच्याकडे वराड आलंय का आलंय ना तुमच्याकडे वराड
आले बघूच आता कोणाकडे जास्त मरण आले ते प्रथम नवरदेवाकडील मरणाने हात वरती करा नवरदेवाकडील कोण कोण आहे नवरदेव हात वरती करा नवरदेवाकडील बरं, हात खाली करा आणि नवरीकडील बरोबर 50% आरक्षण आहे ना लाडकी बहीण आणि बाकीची काय नुसती गिळ आली ती काय बर काय का असं ना लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे अंतरपाठ करा हा अंतरपाठ जरा चला अंतरपाठ करा षष्ठी श्री गणनायकं गजमुखं गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र कन्या चर्मन्वती वेदिका शुक्रावेत्रवती महासुर नदी काटातया दंडकी ओ नवरी बाय ऐक मग काय म्हणते काय म्हणते माऊ कुठं आहे माऊ काय म्हणते काय म्हणते काय म्हणते हा शबात पटले ग हा आता सावध सावधान समयो साधातनी तयाचे भाविक गुरुते पजम जगरा शुभमंगल देवाधिपती कशा हरले त्याची मते हो देवाधिपती कशा हरले त्याची मते एक मनात इच्छा होती कधी होईना धांगीन त्या खंडोबाची काय भरीन झाली पानू धनगरी खंडोबाची काय भरीन झाली पानू धनगरी खंडोबाची काय भरीन झाली भानू धनगरी खंडोबाची काय भरीन झाली भानू धनगरी या ठिकाणी आताच जे गाणं आहे खंडोबाची कारभारी या गाण्यासाठी 100 रुपयाचा लग्नासाठी आहेर आलेला आहे खंडोबाची कारभारी माझ्या आत्या माझ्या आत्याकडनं सुद्धा 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे लग्नासाठी आहेर आलेला आहे धन्यवाद 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 या ठिकाणी लग्न झालं माझ्या लग्नाचा
चुकलं बहुतेक. या ठिकाणी 51 रुपयाचा पुन्हा आयर आलेला आहे, त्यांचंही मनापासून धन्यवाद. लग्न झालं हळद वाटून वाटीला पाटा बघुनाचा नवरा हळदी न उठा. तुम्ही म्हणसाल हे नक्की भावडच आहे. ऐका ऐका, तुम्ही म्हणसाल समाधान दादा लग्नाचा आयर आहे ती गोळा करा, तुम्ही जावा लवकर. तुम्ही म्हणसाल हे नक्की भारुडच आहे का? आता भारुड कशाला म्हणायचं बघा, भारुड कशाला म्हणायचं? बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारुड. बहुरुडीचं तिकडे बघू नका, आयराकडे इकडे बघा. बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारुड. ऐकलं तर भारुड, नाही तर 84 लक्ष घेऊनचा भिरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. उसळ ढोंगा परी रस नवे ढोंगा, काय फुलनासी वरली या सोंगा. सोंग डोंगा बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका, कारण हे नाथरायांचं भारुड आहे. कारण नाथरायांना भारुड लिहिण्याचा एवढा अट्टास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिकावर कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल, यासाठी नाथरायांनी ही सोमरूपी पंत्रवायती या ठिकाणी केली. परमेश्वरराव त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा आलेला आहे. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर परंपरेने या ठिकाणी नाव घ्यायचा कार्यक्रम असतो. या केरबारी या कारभारी नाव घ्या. चला बसले आहे आता शिका शिदा पडला या लगेच सासूचं कोण गांगायला लागला हो काय माझ्या आई. हा सासू बसले असते काय म्हणलं? सासू बसले आईस पैस आणि हे बायको म्हणजे माझी गवळ्याची म्हैस. खरं सांगा बरं का, कोण माझ्या आईसारखा आहे, कोण माझ्या बहिणीसारखा आहे, कोण माझ्या आईसारखा आहे, मावशीसारखा आहे. खरं सांगा मी म्हशीसारखी दिसते का? आईया खाली पोरावर रेडी तर म्हणायचं बाई. दत्ता मामा तर का नाही मगाच्या तर पाठवणीच पाड नाही तर. पण काय का असं ना, या ठिकाणी उदाचा आडवं फक्त कुणी येऊ नका बरं का. आहे त्या जागेला थांबा. मामांचा जी ऊद आहे ती ऊद या ठिकाणी द्यायला लागलेत. काय म्हणलं? सासू बसले आईस पैसन ही माधुरी माझी कवळ्याची म्हैस. मी एक नाव घेते, घेऊ का सासू? आला आला रुपत रुपतात होता जिलबीचा येडा. आला रुपतात होता जिलबीचा येडा. मी कवळ्याची म्हैस ही पखालीचा रेडा. शेळीचं मंडपी दोघेची दोघे, शेळीचं मंडपी दोघेची दोघे एका जनार्दनी नाचती दोघे. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पतीसोबत या ठिकाणी माहेरी जावं लागतं, परंतु तिला जाव वाटत नाही. आणि तिची अवस्था कशा पद्धतीने होते बघा. आम्ही दोघं जोडीनं पाया पडणीला येणार आहे. सगळ्यांनी पाया दक्षिण काढायचे बरं का, असू द्या. तर या ठिकाणी कोणत्याही मुलीला या माहेरी जावं लागतं. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई, कन्या सासुरासी जाई. माझे पर तुम्ही पाणी हो, माझे पर तुम्ही पाणी
मग आपला आता विचार करताय गाव कुठला आणि चोर कुठला काय तरुण मंडळी काय गाव कुठला आणि चोर कुठला हा 3.5 हाताचा गाव काय हा 3.5 हाताचा गाव ह्याला चोर याला गाव म्हणायचं आणि ह्यात कुठला चोर शिवला मी नावाचा चोर ह्या गावात शिरला काय ह्याला पहिलं काहीच नव्हतं पहिला कुठं तर नव्हते काही चंद्र सूर्य थारा नाही तिथं एक ढालगत निर्वाण झाली कान्होबा तेरे तेरे ज्यावेळेस आईच्या पोटात वाढतो त्यावेळेस ह्याला काय नव्हतं मी नव्हतं काय नव्हतं म्हणून मी नावाचा चोर शिरला तुझं काहीच नाही पण माझं सारं म्हणतंय तर माझं दार माझं बायको माझी आता कोरोनात कळल्याशिवाय बायको आपली का कोणाची ती लांबनं भाकरी होत्या गायगुडे कशी होत्या भाकरी काय म्हणून नाथ महाराज म्हणतात त्यात मी नावाचा चोर शिरला म्हणून गाव कुठला हा 3.5 हाताचा गाव बघता बघता चोरा आणि गाव नाही असा बघा भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे लगेच फ्रेश झाला का नाही तुम्ही आहे का नाही ही मामाची ताकद आहे आणि एवढी सगळी मेंढर एका जागेवर आणायची कुणाला ही निरोप न देता ती म्हणजे ताकद म्हणजे माझ्या बाळूमामाची मला तर का ना ज्यावेळेस मामांचा या ठिकाणी तळ आला तळ आल्यानंतर माझं एकच ध्यान होतं की माझं मामा मला कुठे दिसतं तर माझ्या मामा रूपातील माणूस कोण दिसल तर या ठिकाणी बघा हो का आहे का कसं बसलं आमचा आजोबा हे काय मामांचं असंच रूप असणार आहे खरोखरच एवढा आनंद होतोय हा कार्यक्रम या ठिकाणी करताना गेल्या वर्षी मी इथं चालते आणि ती का नाही आणि इथं माझं लगीन झालं आता बी झालं लय हसुराला पोटात येत असते लग्नाला कोण होतं लग्नाला आम्ही होतो हा चष्मावाली होती की आता कसं डोळं वाटरून बघायला लागली पोरगले देख ना हाय शूटिंग वाला पुढे ये की तुम्ही नुसतं माग माग ती येऊन दे नाही ती मोर या पुढं लग्नाच्या आधी घराला वाट पाहिली होती 4-4 दिवसाला याचा आमच्या पप्पांना म्हणायचं काय करा पण तुमची पोरगी मला द्या राहून देत नाही तो आमचं म्हातार का नाही बघा ह्यांना बाहेर सफारी बघून ह्यांना बाहेर माझं नुसतं शूटिंग काढायला सुद्धा ह्यांना काय वाटत नाही
लग्नाच्या आधी घराला वाट पाहिली होती, 4-4 दिवसाला यायचं. आमच्या पप्पांना म्हणायचं काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या. आमचं म्हातार हो का ह्यांना भळण माझं वाटोळं केलं. असं वाटतं घर सोडून निघून जावं. आहो बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, बदला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. फक्त मी मामांचा उल्लेख केला की मामा अशाच पद्धतीने दिसत असलेलं त्यांच्या सुद्धा मनाला आनंद वाटला आणि खरोखरच मामांसारखं रूप असलेलं, घुंगडी खाद्यावरती फेटा, बहाळाला भंडारा आणि खरोखरच मामांचं रूप असलेलं या बाबांकडून या ठिकाणी मला 51 रुपयाचं दान आलं. खरोखर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मेंढका बाळू आणि विशेष म्हणजे मामांच्या तळावरती 20 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. किती? 20 वर्ष, वयाची 75 वर्ष आहेत. नक्कीच त्यांना देव म्हणजे मामा म्हणजे काय हे त्यांना कळालेलं आहे. म्हणून आपण सुद्धा तेवढ्याच भक्तिभावानं या मामांची सेवा झाली पाहिजे. ती तेवढ्याच भक्तिभावानं. अहो छंद लागला, अहो छंद लागला भक्ती नामाचं. माझं युट्यूब वरती गाणं आहे बघा. छंद लागला भक्ती नामाचं, नाद लागला मला, नाद लागलाय ह्या मेंढक्यांना, या मामांचा नाद लागलाय आणि आपल्याला सुद्धा या बाळूमामांचा नाद लागलाय. म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी गोळा झालोय. कुणाचा नाद? ह्या जगाच्या मालकाचा. म्हणून छंद लागला भक्ती नामाचा, नाद लागला मला. कुणाचा? आणि ह्या भंडाऱ्याचा, बाळूमामाच्या भंडाऱ्याचा, बाळूमामाच्या बघा. मामाचा भंडारा लावल्यानंतर काय होतं? आवलावता भंडारा मामा तुमच्या भाळावरी, इडपिड रोगराई जाते गाण्यासाठी तुंगतकर हमदादा यांच्याकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. आणि हेच गाणं मी स्वतः लिहिलेलं आहे, संगीत दिलेलं आहे आणि माझ्या तुफान मनोरंजन या चॅनलवरती हे गाणं मिळेल. काय सांगायचं मावशी, लगीन झालं, घरी नांदाय रे. घरी कसं होतं माहित आहे का? आहो पडकचं घर, हे सुद्धा भूकंपाच्या अगोदर असं पडकचं घर आणि मोडकच छप्पर. म्हणलं बांधव्याच्या महिन्यात गौरी गणपती बसवेल, म्हणलं ह्यांच्या टक्कलवर बसवू का? आमचे मंडप डेकोरेटर धनाजी पवार यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून 101 रुपयाचं दान मिळाले. धन्यवाद. ह्यांच्या टक्कलला पाहून का नाही? हॅलो
तुम्हाला माझ्या कारभाऱ्याला बघायचंय का? कारभाऱ्याला बघायचं कारभाऱ्याला बघायचंय का? बघायचं हो कारभारी कारभारी या हा, हा. सुरेखा सूर्यवंशी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलंय. त्याचप्रमाणे आमचे बाबूवाले त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलंय. हो. आल्या. कशी पळाली कशी पळाली कशी पळाली कशी पळाली पुढे सागर दादा कुठे गेली दत्ता खराब कुठं आहे अशी बायको घ्यावं लागते कुठे आहे कुठे गेली कुठं आहे इकडे काय ग खाली बघ खाली बघ तुम्ही खाली बघा. तू खाली बघ खाली बघा तुम्ही. खाली बघ तुम्हीच बघायचं धोका बघते. आमचे जे मेंढके बंधू आहेत यांच्याकडून या छोट्याशा कलाकारांचं कौतुक करून ह्या सर्व मेंढकांकडून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. तुमचंही मनापासून धन्यवाद आणि असाच आशीर्वाद या छोट्याशा कलाकारावरती राहू द्या. मी म्हणते कुठे गेलता कुठे गेलता म्हणलं अगं सागर दादा त्या सागर दादाच्या तर नका नादी लागू म्हणती तर तुम्हाला नादी लागतात सागर दादा हा कोणाची दत्ता खराब दत्ता खराब हे बगीचा मालक काय लेंगरे हा अरे पवायला गेलो तू पवायला गेला पवायला गेलता हा मेंढरा काय गेलता नाही पवायला गेलो पवायला पवायला गेलतो हा पवायला गेलो या की जरा कारभारी हा बोला काय तुम्हाला घरादारातलं काय लक्ष आहे का नाही तुला काय कमी असं अरे अरे असं वळवळ करू नका एका साईडला थांबा घ्यावं लागतं जरा मामा जा जा आकाश म्हणलं का इथं थांब. हा 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 कुठे गेलता म्हणलं फिरायला गेलो तू फिरायला आता तुमचं वय आहे का मला सांगा आता ह्याच वयात फिरायचं असतं या वयात फिरायचं असतंय हा तर वयात नसतं फिरायचं काही जनावर आहेत ती काहीतरी त्या जनावरांचं शान घाण काढायचं असं का नसतं? सागर दादा तुमचं उमरे घेत असतं आमचं बाहेर शहर माझा वेगळंच आहे काव्या दळवी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं दान आलंय. धन्यवाद. हा हो कारभारी बोला मी म्हणते मला नांदायचं नाही का बरं नांदायचं नाही अजिबात नांदायचं नाही. अरे बबडू बाबा ती नांदायचं नाही म्हणते माझं लगीन काढून दे तसं करून दे या इकडे या. या बबर आपल्याला काही काम नाही ह्यांनीच माझं जागरण गोंधळ घातलंय. श्यामा कुठे गेला? हे श्यामा श्यामा सुद्धा नगर तोडायला होता. सगळं मला आमच्या दोघांचं लगीन लावलं होतं हे जागरण गोंधळ. आपा बसा खाली. हा बोल काढल्याची भाकर आंबाड्याची भाजी वरत्यालाची धार सुद्धा नाही मावशी. कशी रडते बघा गोगाळी कशी रडते बघितलं का कशी आहे बघितलं का कसं आहे ही साडी सुद्धा का नाही आमच्या सुशीला ताईकडनं माईकडनं 4 बायकात तरी आली या. हा नाहीतर काय सांगायचं लगेच झाल्यापासून कारभारी हा कारभारी म्हणतात माझ्याकडे तर थोडं सुद्धा बघ नाही तर त्यांच्यासाठी एक नाव देऊ का? मला थोडा वाऱ्यावर हा? बाळू लेंगरेने पिक्चर दावला मला सायको. बाळू लेंगरेनी बाळू लेंगरे हा पूजा करतात. बाळू लेंगरेने मला पिक्चर दावला सायको आणि मी झाली कारभारीची बायको.
बर आता तुला काय कमी सांग कळण्याची भाकर साडी सुद्धा आहे का मला सांगा. साडी तुमचा कसा बघितलं का दररोज ही साडी नेसायची, हीच पिळायची, हीच नेसायची, हे 17 सवती 4 वर्षात गपरड आंघोळ सुद्धा केली नाही. दररोज आंघोळीच्या 4 गोळ्या खातीया. आता ही मरणाची अशी लागू करायला आलं माझं नाव करते मग असं का चिमट घ्या लागला. तुला काय कमी सांग पहिला अगोदर हा काय कमी सांग काय कमी आहे. हा सांग काय कमी आहे. भूज माणसं सांग काय कमी तुला काय कमी आहे मला सांगा. तेल तर आहे का घरात. ते अजून डाळे आहेत का. हो बा वेडके हा वेडकेच ना हो का गोळी पिंडीची 2 पुत्ती आणली ती काल समजे नाही का बरं का दत्ता खराब कुठं आहे बरमुड्यात भरायची ती काय गोळी पिंडीची 2 पुत्ती सरकीची 2 पुत्ती खपरी 2 पुत्ती घोबुशी 2 पुत्ती मकर बावडा 2 पुत्ती या काय कमी मला सांगा छाया मोरे यांच्याकडून सुद्धा गुन्हानं संसार करा म्हणून 100 रुपये दिले. तर काय मला मी काय जरशी तुम्हाला माहिती का काय. दिसतो कशी हा मी तर लगीन करायला नग म्हणतच होती बाई. मग पाया पडताना कसं होतं ग बाई ह्यो असला नवरा माझ्या पदरात पडला की ग बाई. तुझ्या बापाला आता चुकणार नाही ग बाई म्हणून म्हणते मला नवरा नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला दादला नको ग बाई. मला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला नको ग बाई. मला नवरा नको ग बाई. मला नको बाई. मला नवरा नको ग बाई. गेलं की बायकाने म्हणायचं काय साप नाव घे की पण बघा या ठिकाणी आप्पा महाराज यांच्याकडून 500 रुपयाचं दान आलेलं आहे. बघा त्यांच्यासाठी सुद्धा 4 बायकात हळदी कुंकाला गेले की बायकाने म्हणायचं ताई साहेब नाव घे की पण मुडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. का घेऊ सासूबाई नाव. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. हो दत्ता खराब हीच लयशी आणि नाव मला येत नाव घ्यायला तुम्ही झटका चांगला दिला हा आता नाव मी बघितलं काय का साखरेचं पोतं उसवलं आणि हिच्या बापानं नागा पाठवलं मला फसवलं. बाई तुने किती मुंबईला पडला पाऊस. इकडे जरा या की. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला तडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. कारभारी बघे मालक मला देतोय नाव काळी कुबडी पटापट्याची. नवनाथ सरपंच यांच्याकडून 51 रुपयाचं दान आले. धन्यवाद. काळी कुबडी पटापट्याची आणि माधुरी माझी या कर्रापाट्याची. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून लहुकार बऱ्यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. हा कंसाची पिंडी भुरभुर जाती. हा कंसाची पिंडी भुरभुर जाती आणि माधुरी माझ्या भोवताली फिरती. तुझ्या आता नाव घेण्यात रात जाईल पण तुम्हाला माहित असेल किंवा नसेल मला सोन्यासारखी 17-18 लेकरं राहायची. होय पुढे जाऊ तुझी जाऊ. माझं थोरलं पोरगं बघायचंय का. बघ या पिट्या, या. चला आगे असेल झालं या
केलंय बापावर फाउंडेशन बाबा उड्या टाकतच आला आणि हे बी डागा टाकत आले या. आकाश मराठी हा. वांसारखं पाहुणं पडतंय अहो, बघितलं का शत्रुघ्न सिन्हा ऐका एक तरी देख ना कसा बाबीच्या खोडावर बसल्याने बसलाय का नाही मोठू दादा जणू काय बाबीच्या खोडावरच बसल्याने ह्याला वाटायला लागले तू म्हणतो माझं पोरग मला काय नागा पोरग मला काय पोरग काय कुठं आहे? जाऊ माझं पोरग बोला बाबा. जाऊ हा. कशी आहे त्या आवळी जावळी माहिती का नाही त्या त्याला ताटा कर रे लय जड लागायला लागलाय कुठल्या गिरणीचं पीठ खाल्ले हा ए, मुडद्या. मामाला टाका कर ए मामाला टाटा कर रे काकाला कर काकाला कर किशोरा घातला काका तू ही माझ्यावर गेले बघा आणि हे मुडदा बापावर गेलाय ऐका नाही काय आम्ही वाटण्या केलं त्या पिंट्याव काय मी पिंट्या म्हणलं की वाऊ ग मम्मी म्हणायचं पिंट्याव मम्मी मोठ्यानं म्हण की मुडद्या काय मम्मी पिंट्याव काय पिंटू काय हो बाबा अरे जास्त पकडूया कसं आहे महाराज ऐ, ह्याचं वय काय वय आजच्या बाई ह्याचं वय मेंढके मावली किती ह्याचं वय काय आवा आत्ता 6 महिना झालाय आत्ता 6 महिना झालाय आता झालंय सुकी का काय खाली नक्की होय. एकाने सुकीली एकाने शिकिली दिसते होता माझ्या बाळाचं करू नका बडू नका गोर कुठं गेला ग मोडदा कुशाला त्यात राहता हाती शेज मंडपी एका जनार्दनी समरस झाले तोरस येते नाही एका जनार्दनी समरस झाले तोरस येते नाही म्हणून ते नवरा नको ग बाई मला रसवा नको ग बाई नवरा नको ग बाई मला झाला नको ग बाई नवरा नको ग बाई मला झाला नको ग बाई नवरा नको ग बाई मला झाला नको ग बाई दादा नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई नवरा नको ग बाई लहू कारभाऱ्यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे लहू कारभाऱ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे बघा हो का व्हिडिओ कॉलवर मला बोलतात तुम्ही बोला खरोखरच लहू कारभाऱ्यांचं या छोट्याशा कलावरती खरोखरच प्रेम आहे आणि आशीर्वाद सुद्धा आहे असंच प्रेम तुमचं आमचं आयुष्यावरती राहो आणि पंडित मिस्त्री सूर्यवंशी आमच्या लहू कारभाऱ्यांचं यांच्याकडून बलकी पट्ट्यासाठी 100 रुपये द्या. ऐका ऐका लहू कारभाऱ्यांचं माझं लगीन कुणी जुळवून दिलं माहित आहे का मऊचा विजू वेडगे यांनी माझं लगीन करून दिलं या ठीक आहे समोरच चालू आहे बघा बालाजी सर्वळे यांच्याकडून 101
रुपयाचं दान आले लेकराला बिस्किट पुढा चार म्हणून. पांडुरंग कदम म्हणतात पोरगी पोरं जी आहे ती ना लयच खराब झाली ती त्यांना गोळी पेंड काय तर सरकी पेंड लावून म्हणून 101 रुपये दिलाय त्यांच्या. अक्षय माने यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं दान आलंय. धन्यवाद. कार्यक्रम करायची खूप इच्छा आहे माझी. बघा कार्यक्रम करायचे आणि जवळजवळ मला वाटतं 2-3 वेळा या ठिकाणी कार्यक्रम झाला, परंतु निमा अर्धाच आम्हाला जी काय कला दाखवायची या ठिकाणी, परंतु मामांची आरती सुद्धा होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण कला आमची दाखवायची का वाढवायची ह्या जगाच्या मालकाच्या हातात आहे. म्हणून जी मामांची पहिल्यांदा आरती होईल, जी काय कारभारी सांगतील तशा पद्धतीनंच होईल. जर त्यांनी म्हणले कार्यक्रम पुढे चालू ठेवायचा तर होईल, नसेल तर या ठिकाणी मामांची आरती होईल. त्यानंतर प्रसाद घ्यायचा आहे कारण भरपूर वेळ झालाय. त्याचप्रमाणे दामिनी पथक आलंय बरं का. जवळजवळ महिना झालं प्रत्येक जे काय आपल्या या ठिकाणी मामांचा कार्यक्रम असतो त्यावेळेस दामिनी पथक या ठिकाणी असतं. वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्यामध्ये स्त्री जे आहेत दामिनी पथक या ठिकाणी बसलेलं असतंय. ऐका 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 सुद्धा आलेला आहे, तुम्हाला माहित असेल. त्यामुळे कुणी सुद्धा पुरुष मंडळी कुणी सुद्धा कालवा करायचा नाही, कोणताही दगामस्ती करायची नाही. कारण दामिनी पथक तुमच्या सर्वांवरती लक्ष ठेवून आहे. तुम्ही सर्वजण गेल्यानंतरच ती सर्व या ठिकाणी फिरून मग शेवट जाते बरं का. त्यांचं पूर्णतः या मामांच्या तळावरती लक्ष आहे आणि असंच तुमचं सहकार्य तुमचं राहो हीच या मामांच्या चरणी प्रार्थना. तर या ठिकाणी आमदार साहेब येणार आहेत बघा. आज स्वतः आमदार साहेब गोपीचंद पडळकर साहेब या ठिकाणी आज या आरतीसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना सुद्धा आज या ठिकाणी आरतीचा मान या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही स्वागत करणार आहोत. आता आपण सर्वजण स्वागत करणारच आहोत. पिंट्या इकडे रमून द्या. पिंट्या काय म्हणू नको मम्मी म्हण. पिंट्या काय बघ ना पिंट्या बी मम्मीला लयच दोस्ताराला दिसतो या. त्याचप्रमाणे श्याम धायगुडे यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून 101 रुपयाचं दान आलेलं आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय सांगायचं, मी या संसाराला कंटाळी. मुर्द्याखाली अजून आपल्याला 10 मिनिटं वेळ दिलेला आहे, तोपर्यंत दुसरं भारूड घेऊया. मी या संसाराला कंटाळली, संसारातील विकारांना कंटाळली. का तर माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं, माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं आणि ह्या दारूच्या व्यसनामुळे मी माझा संसार सगळा बर्बाद झाला. माझ्याकडे लक्ष द्या, तिकडे बघू नका. चाललं आता माझ्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं त्यामुळे माझा संसार सगळा विध्वस्त झाला. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला तुमची गरज नाही. इथं ज्यांना व्यसन आहे त्यांच्यासाठी बरं का, तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या लेकरा बाळांना तुमची गरज आहे. म्हणून त्या दारूच्या व्यसनी अजिबात तरुण पिढीला संदेश देण्याचं काम आणि या भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी अखंड महाराष्ट्रभर करत असतोय. सोंगा ढोंगा बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का हे नातरायांचं भारूड आहे. नातरायांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्टास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थी क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल यासाठी नातरायांनी सोंग बघून पत्रावळी तयार केली. आणि तुम्ही आम्ही औषध न घेताच बाटलीकडे बघून खुश होत आहे. पण बाटलीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे याची अजून तुम्हाला चव कळलेली नाही. समजा तुम्हाला खोकला आला आणि घरच्यांनी सांगितलं की खोकल्याची बाटली टेबलावरती ठेवली, 5 वाजेपर्यंत त्या बाटलीकडे बघत बसा, 5:30ला खोकला थांबल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून नाही घेतला, तुम्ही जर निसत करत गेला तर तुमची ही अवस्था तशीच होईल. तानाजी मुळे आणि सुनील नवगिरे यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं दान आलेलं आहे. सगळ्यांनी पैसे समाधान दादाकडे घ्या. माऊली शिंदे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं दान आलेलं आहे. उस ढोंगा परी रसन वे ढोंगा काय भुलला से वरेली या सोंगा. दिसतं सोंगा ढोंगाला न भुलता त्यातलं वर्म काय या ठिकाणी ओळखलं पाहिजे.
औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून न घेता तर तुमची अवस्था तशीच होईल. म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुमच्या तुम्ही ठरवा. आतापर्यंत जी सोंग झाली, जी पात्र झाली, ही फक्त तुम्हाला भूल द्यायची इंजेक्शन दिली आणि तुम्हाला तर चांगली पटांगणात भूल चालली. तेव्हा आता मी ऑपरेशनला उभा आहे. कुणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही, कुणी सुद्धा टाका ऑपरेशन हलवायचं नाही. अजून सुद्धा जागा कुणी सुद्धा सोडायची. 101 रुपयाचा दान आलेला आहे. तुम्ही जर जागा सुली तर ऑपरेशन चुकल. टाका चुकला की टाक्यात पू होईल. टाक्यात पू झालं की ऑपरेशन फेल आणि तुम्ही सुद्धा फेल. कुणी सुद्धा जागा सोडायची. जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी थेट नाट करून थाट मामी नका दाऊ तोरा. वरल्या गाडी जाता मामी ठुंगण घेते वारा. हो बाया म्हणतेले हा बुवाचा मुडदा बसवला कुणी गाणला याला. काय बी बोलतो कसं बी बोलतो पण ताई आई नो आपल्या बळे मी नाही बोलत. सका कृपा म्हणत वाचा त्याची. जे नात्रयानी गात्यामध्ये लिहिलंय तेच मी तुमच्या समोर बरबडण्याचा प्रयत्न करतोय. हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं ठिक्यातलं भाजक्यातलं कायच नाही. नात्रय म्हणतात की अरे भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिला. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन बोर्डाची परीक्षा आहे. मी पेपर दे. एकदा नापास झाला तर तुला त्याच वर्गात बसावं लागेल. अरे वेड्या फायनलची टीम आहे. नीट खेळ परत सामने भरतील काय सांगता येणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या वर्म फेरा पडे. 84 लक्ष योनीतून कोटी सामना फिरून भगवंताने तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. अरे कुत्र्यासारखं मरावं लागल. कुत्र्यासारखं जागा मी माणूस आहे याचं भान ठेव आणि माणसासारखं जगण्याचा माणसासारखं वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोटकर करून सांगितलं की हे कलियुगात मिळाले. याचं काहीतरी सार्थ करा. पण आपण ह्या देहाचं काय सार्थ करतो माहित आहे का? अगबाय मला पुढतं येत नाही. सकाळी रस्त्याच्या कडेला ह्याला बसू द्या की एखादं पोरग आणि तिकडं उसाच्या ट्रॅक्टर मधनं जर एखादं असलं गाणं लागलं की पोरग तिथं चेडी सोडतात तिथं. अरे तुला चावलं का फिटी ती म्हणतं डिस्को. या डिस्कोनं तर महाराष्ट्राचा फिस्को झाला. लाजवरती सांगायला मोठमोठ्या घराण्यातले तरुण पोरपुरी नाही तिथं नाचायला लागली. परंतु जिथं नाचाय लाच पाहिजे तिथं ती लाजू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप बाजीनाथ आणि कीर्तनात असतील बघा महाराज. 60च्या पुढली 80च्या खाल्ली सगळ्या जळल्या मुठरी. कुठवर रिवार्डिंग करायच्या घरच्यांना त्रास होतो म्हणून म्हणते घरची म्हणते बाबा जा गावात सप्ताह वाटत. ती बी येतं हिथं बुवाला म्हणतं बुवा उद्या सप्ताह कुठं आहे मसनात. बरं ह्याच्यात जर एखादा तरुण वर्ग जर आला तर त्याचा काय लगी ठेका लागत नाही. भजनात आणि कीर्तनात असतो बघा ठेका. ज्ञानोबा तुकाराम त्याच्या हापिंग वरच कळतं हे मॉडेल कुठला आहे. पण दोष त्याचा नाही. खरोखरी ते टीव्ही वाटतं तेवढं चॅनल निघालं. एखादा चॅनल लावायचा सगळ्यांनी म्हणायचं मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. एवढं स्वच्छ अंगण आहे का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी. शुद्ध बीज पेरलं तर शुद्ध फळ खायला मिळतील. परंतु लावतानाच कडुलिंबाचं झाड लावतोय म्हणतोय औंधा आंबकच काय आलं नाही कर. अरे वेळा वृक्षारोपणच चुकीचं झालंय. मला सांगा इथे एवढे सगळे महिला मंडळ जमलेले आहे. मला ह्या देहाला एखादी सवय लागू द्या बघा. लवकर जात नाही. आता आमच्या महिला मंडळाला एक सवय लागली बघा. इथलं सांगत नाही आमच्या इकडे सांगतो. या गावाकडलं आमच्या इकडून एक चमचा तिकडून एक चमचा टाचला हात पोसला की फोडणी टाकून मोकळे. आणि आमचे तरुण बांधवांची एक फॅशन झाली बघा. काय गुटखा. काय मार्केट आहे त्या गुटख्याला? बटाट्याला मार्केट नाही, टमाट्याला मार्केट नाही, वांग्याला मार्केट नाही. शेतकरी पाणी देऊन खुरपूर मेलं पण त्याच्या शेतीला मार्केट आलं नाही. पण गुटखा ही पाहिजे तेवढं गुटखा निघालं. आणि हे गुटखा खाऊन ही तरणे बांड पोरं आज कॅन्सर हो मारायला लागले. कॅन्सर हो दाताने पुढे फोडतंय बाकी दिवशी तोंडात बघतंय. 2 मिनिटात कुंबडीला जुलाब लागल्याने पिढी दिवशी दुखते. दत्त महाराजांना कसं पटलं या. 2 पुढ्या वरतंय
अक्षरशः पिळे दिसत होतं. बघा मी काय माझ्या घरातला पैसा देत नाही आणि देऊही शकत नाही, परंतु काय खावं आणि काय न खावं हे तुमच्या तुम्ही ठरवलं पाहिजे. अरे दारू गांजा मत पिऊ यारो, म्हटलं की टाळ्या वाजवायच्या. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पन्नों के दाम खर्च कर मुंह में मिट्टी पड़ जाती है. अरे चाय पर चाय पीने से क्या फायदा, चाय पर चाय पीने से क्या फायदा. रात बीती सुबह उतर जाएगी तो हरे नाम का प्याला पीने तेरी जिंदगी सुधर जाएगी. अरे दारू दारूच काय पितोस, दारू दारू काय पितोस. सकाळी पिलास तर संध्याकाळी उतरल, संध्याकाळी पिलास तर सकाळी उतरल, परंतु या भगवंताचा हरिनामाचा रसाचा प्याला पी, तुझे जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या भगवंताचं या ठिकाणी नामचिंतन झालं पाहिजे, तर भगवंताचं सेवा झाली पाहिजे. ती सेवा मला सांगा, इथं एवढी सगळी माणसं जमली ती हाय का एकासारखे एक, हाय का एकासारखे एक. कोणाचा चेहरा वेगळा दिसतोय, कोणाचा कलर वेगळा दिसतोय, हेकडे लक्ष द्या. कोण सावळं दिसतंय, काय काय जास्त सावळी दिसते ती, काय काय गोरी दिसते ती, काय काय जास्त गोरी दिसते ती, आणि काय काय ओळखू येत नाही ती. देवाची करणी नारळात हाय का नाही. मला सांगा, इथं स्प्रिंगा दिल्या त्या, विचार करा, ही स्प्रिंगा दिल्या त्या. ह्याच्यातलं जर एक बोट तुटलं, विचार करा बरं का, ह्याच्यातलं जर एक बोट तुटलं परत बसवता येतंय का. आणि समजा बसवलं तर कंपनी सामान परत आहे का. हा मला सांगा, इथं ही सांदा आहे, ह्या सांद्याच्या ठिकाणी 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकला, 1 फुटा गजाचा तुकडा टाकला, आपण कसं खाल्लं असतं. मावशावर तुम्ही एवढं हसताया, पण तुम्ही मिस्त्री कशी घासली असती. मिस्त्री हे असं असतं तर, अहो ही लय हुशार, ह्यांनी तव्याला दात घासला असता. कसं पटलंय आहे का. हे नाक खाली दिले तोंड करून खाली. हे जर नाक असं वर तोंड करून असतं तर. दत्ता महाराज कुठे गेले शाहीर. हा तुम्ही जागा लांब. हे असं नाक जर असं खाली तोंड करून असतं, म्हणजे वर तोंड करून जर असतं, तर पावसाचं पाणी कुठे गेलं असतं. असं उलट असतं तर 2 खड्डे निर्माण झाला असतं. झाडे लावा झाडे जगवा, वृक्षारोपण करायला सुद्धा 2 खड्डे निर्माण. आणि ह्या उलट्या नाकावर एखादी जर गार पडली असती तर नुसता नाकाचा शेंदा मेदा झाला असता. आणि मला सांगा, आपण तर कसं दिसलो असतो. उलट्या नाकाचा विचार करा, उलट्या नाकाचा असतो तर कसं दिसलो असतो. परंतु जे दिलंय बघा, जे दिलंय ते म्हणतोय माझं, परंतु नात्र हे म्हणतात नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही नाही कुणाची कोणी. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची सगळे सोय रे. गेल्या मागे सरवरातील तुटतील धागे गोरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, की सोय रे, कोण कुणाची. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाची सगळी सोय रे. गेल्या मागे सरवरातील तुटतील धागे गोरे. नाही रे, नाही कुणाची कोणी,
माझे सगळे सोरे, मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, घर माझं, बायको माझी, पोरं माझी, गाडी माझी, टाटा होंडा सुद्धा माझीच. पण वेड्या माझा माझा म्हणसी, परी कोण आहे तुझाशी, राजा हो सोडून गेला, मग यो पिंजरा रिकामा झाला. मग ही जनता जनार्दन म्हणती तयाला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला, म्हातारा मेला रे मेला. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा, जीवनामध्ये चांगलं वागा. चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. परंतु जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका. लक्ष आहे का कोणाचं? दान धर्म करा, सत्कार्य करा. जिथं धार्मिक कार्यक्रम आहे तिथं 10-5 द्या. तुम्हाला देता आलं तर द्या, नाही देता आलं तर नका देऊ. परंतु जे देतंय त्याला अडवू नका. जे देतंय त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल, एखाद्याचं घर पेटलं असेल, पेटू द्या. त्या घराला फरक पडणार नाही. तुम्हाला विजवायचं असेल तर विजवा, त्या घराला फरक पडणार नाही. परंतु त्याच्यावर राग केल व तू, कारण जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा. ऐका, जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. जीवनाला श्रीमंतीचा साज असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत. बघा, देवानं 2 गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत, जन्म आणि मृत्यू. मृत्यू हा आताच आहे का कोण आलं इथं अमर होऊन? अजिबात नाही. जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत. आपण सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. अरे ज्या दिवशी पाहुणचार संपल ना, ज्या दिवशी या पृथ्वी तलावरील पाहुणचार संपल ना, त्या दिवशी कळणारही नाही की या शरीराची राख झाली का माती झाली. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा, जीवनामध्ये चांगलं वागा. ह्या मामांची सेवा करा, ह्या मेंढे मौलीची सेवा करा, कारण त्याच्यामध्ये खरोखरच देव आहे. आता सांगायचं वेळ आहे म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, भरपूर भारूड आहे. अजून अनेक जर थोडा असं योग आला तर अजून आपण कार्यक्रम नक्की करू. परंतु आता बोलण्याचा योग आलाय म्हणून या ठिकाणी सांगायचंय. कारण ज्या वेळेस देव कशा पद्धतीने आपली परीक्षा बघतात. एक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाचा सुखी संसार होता. घडलेली घटना तुमच्या समोर सत्य सांगत आहे मामांच्या समोर. देव कशा पद्धतीने धावून आलं आणि कशा पद्धतीने त्या संकटावरती देवाने मात केली. परंतु त्या भक्तांचा सुद्धा विश्वास त्या देवावरती होता. पंढरपूर नगरीमध्ये ते कुटुंब राहत होतं, सुखी संसार होता. कष्ट करायचं, काबाड करायचं, 4 घास सुखानं आपल्या लेकरांबरोबर त्या मायनं आणि त्या बापानं त्या लेकरांना घालायचं. लेकरं हळूहळू मोठं होत झाली, मोठे होत गेली. आणि मोठी होत गेल्यानंतर कुणी सुद्धा कलवा करू नका. मोठी होत गेल्यानंतर एक घटना अशी घडली की लहानाची मोठी लेकरं केली. जी काय लहान रोप होतं ती मोठं केलं आणि त्या मोठ्या वृक्षाला या ठिकाणी फळं लागणार. जी काही कमाई केली होती ती या ठिकाणी काहीतरी गाडी घेऊ, बंगला घेऊ, काहीतरी स्वतःचं घर घेऊ म्हणून ती सर्व पैसा जमा केला होता. परंतु काळाचा असा काही घाला त्याच्यामध्ये घडला की एक जणाला एक महान रोग झाला. त्या माय बापामध्ये ती जी लेकरं होती त्याच्यामधल्या एका लेकराला असा काही रोग झाला की त्या रोगामध्ये त्या दोघेही माय बापाला काळजी पडली की आपण करायचं काय. या पंढरपूर नगरीमध्ये घटना आहे बघा. परंतु त्या कुटुंबाचा एकच विश्वास होता की आपण ह्या पंढरपूर नगरीमध्ये, ह्या पंढरपूर नगरीमध्ये आहे. ज्या अर्थी आपण ह्या पंढरपूर नगरीमध्ये आहे त्या अर्थी आपल्या जन्माचं, आदल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं. त्या अर्थी आपण या पंढरपूर नगरीमध्ये आहे. ज्या वेळेस हे असं दुःख घडलं त्यावेळेस त्या पोराला एवढा पैसा खर्च केला, एवढा पैसा खर्च केला की जे होतं ते नव्हतं सगळं झालं. त्यांची नोकरी गेली, जे काम होतं ते सगळं गेलं. कंगाल झाली. देवाला परीक्षा किती बघितली बघा. कंगाल झाले. करायचं काय, करायचं काय, विचारायचं कुणाला, अरे सांगायचं कुणाला.
सांगायचं कुणाला म्हणून त्यांनी जायचं आणि त्या पांडुरंगापाशी जायचं आणि त्या पांडुरंगापाशी हात जोडून विनवणी करायची की अरे देवा, माझ्यापाशी जे होतं ते सगळं नव्हतं गेलंय, मी तुझ्या नगरीमध्ये आहे, तारायचं का मारायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून त्या देवा पुढे जायची, धाय धाय रडायची. विटेवरच्या मालकालाही त्या कुटुंबाची दया यायची आणि त्या क्षणाला त्या विठोबा माऊलीने आपली वीट सोडायची आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्या कुटुंबाला मदत म्हणून कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन त्यांच्यावरचं संकट हळूहळू घालवायचं. असं करत करत त्या मुलावरती उपचार केला, त्याचा रोग बरा केला. रोग बरा केल्यानंतर त्या कुटुंबाला वाटलं की आता बरं झालं, आता परत आपण सुखाची भाकर खाणार, कष्ट करावं म्हणून ते कुटुंब या ठिकाणी दरमजल करत कष्ट करत या ठिकाणी आपला सुखी संसार पुढे तसा चालू ठेवला. परंतु 2 वर्षानंतर अशी काय घटना घडली, 2 वर्षानंतर अशी काय घटना घडली त्याच्यामध्ये मामांचा चमत्कार आहे, तुम्हाला लक्षात येईलच आता पुढं. पुन्हा त्या पोराला तशीच घटना घडली, परत तो रोग उद्भवला. रोग उद्भवल्यानंतर त्या कुटुंबानं आई वडिलांना सरळ डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या मुलाला जो रोग होता तो रोग पुन्हा उद्भवलाय, तुम्ही कुठेही जावा, आता त्याला पर्याय नाही. परत धाई धाई रडायचं, परत अजून जी काय थोडं काय जमा मुठभर केलेलं आहे ती सगळं परत घालवायला सुरुवात झाली. एक वेळेस त्या मुलाचं वडील एका दवाखान्यामध्ये वॉचमन म्हणून काम करत होतं आणि जगाच्या मालकाच्या दरबारातील एक गाडी आदमापूर वरून त्या दवाखान्यामध्ये कुठल्या तर पेशंटला घेऊन आली होती आणि तो वॉचमॅन म्हणून जो होता वडील त्या मुलाचा त्या ठिकाणी बसला होता आणि त्या भंडारा बघितला त्या गाडीवरती. अरे ही नक्कीच म्हणलं मामांच्या ठिकाणची गाडी आलेली दिसतीया, काय का असं ना आपल्या मुलाला मामा तर वाचवतलं, त्या मामाचं कौतुक लय ऐकलेलं आहे म्हणून त्या वडिलांनी त्या मामांवरती विश्वास ठेवला, मामांच्या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवला. ही जी मेंढके बंधू आहेत ना त्यांना विचारा, मामांचा क्षणोक्षणाला त्यांना अनुभव येत असतो मेंढी चारत असताना. आणि तुम्हाला सुरज या ठिकाणी या मामांच्या तळावरती अनुभव तुम्हाला आलेला आहे. मग तो भांडारा घेतला आणि त्या क्षणाला तो ड्रायव्हर एक उतरला आणि ड्रायव्हर म्हणला की ही काय करावं लागलाय, तर त्या वडिलांनी सांगितलं की माझ्या मुलाला अशी अशी बाधा झाली आणि तो भांडारा या ठिकाणी घ्यायचा आहे, कारण जवळजवळ 10-12 लाख रुपये मी त्या मुलासाठी घालवलेला आहे आणि परत तो रोग उद्भवलाय. फक्त त्या क्षणाला बघा, देव कुठल्या रूपात येईल काय सांगू शकत नाही, त्या क्षणाला तो ड्रायव्हर कळला अरे ही मामांचा भांडारा आहे, समोर सांगतोय मामाच्या ही गोष्ट लिखित आहे, घडलेली आहे. तो त्या क्षणाला सांगितलं की ही मामांचा भंडारा आहे, गाडी आत्मापूर्ण आलेली आहे. नक्कीच असा काही योग असेल तुमच्या जीवनामध्ये की तो योग मामा जुळवून आणायला लागलेला आहे. तो भंडारा घ्या, त्या मुलाला जिथं काही व्याधी झालेले आहे त्या व्याधीवरती लावा आणि जगाचं मामा ही जगाचा बाप कृपाळू आहे, दयाळू आहे, सर्व संकट दूर करणार आहे. जे काय संकट आलेलं आहे हे मामा त्या क्षणाला घालवता, फक्त तुमचा या भंडाऱ्यावरती विश्वास राहू द्या. त्या बापानं तसंच केलं. आपल्या लेकरासाठी मायबाप काय काय करतील हे काय सांगू शकत नाही, कारण आई वडिलांचं अंतकरण असतं, आई वडिलांचं अंतकरण असतं. मायबाप धाय रडत होती त्या लेकरासाठी. त्या बापानं भांडारा घेतला, सरळ घरी आला. घरी आल्यानंतर त्या लेकराला आपल्या जिथं काय व्याधी झाली होती त्या व्याधीवरती लावलं. परंतु ती ड्रायव्हरची संवाद साधत असताना तो वडील जी आई म्हणला की ड्रायव्हर आम्हाला या ठिकाणी 2 दिवसांनी चेकअप करायला बोलवलंय आणि आता त्याचा रिपोर्ट काय येईल काय सांगू शकत नाही. या पंढरपूर मधल्या डॉक्टरने तर सांगितलं की 99% हा रोग परत उद्भवलाय. परंतु ड्रायव्हर म्हणत होता ह्या मामांच्या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवा, मामांच्या भंडाऱ्यावरती विश्वास ठेवा. परंतु त्या सुद्धा बापानं ह्या पांडुरंगाच्या जगाच्या मालकावरती जेवढा विश्वास होता तसाच विश्वास या मामांवरती ठेवला आणि 2 दिवसानंतर ते आई वडील त्या मुलाला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या खालचे जे डॉक्टर आहेत त्यांनी बघितलं, त्यांनी सांगितलं मोठ्या डॉक्टरांना या ठिकाणी दावावं लागणार आहे, जी घटना परत घडलेली आहे म्हणून. 4 वाजल्या, सकाळपासून गेलेले अन्न नाही, पोटात पाणी नाही, अन्नाचा कण नाही, एकच लक्ष की मुलाचा रिपोर्ट काय येतोया. डॉक्टरने अगोदर तर सांगितलं ही परत उद्भवलेला आहे. परंतु 4 वाजल्या, डॉक्टर दारापाशी आलं, डॉक्टरांनी आत घेतल्यानंतर त्या आई बापाने एकच लक्ष ठेवलं होतं की मामांचा भंडारा. म्हणून त्या क्षणाला आतमध्ये पाऊल टाकल्या मामांचं नाव घेतलं की अरे मामा
तुझा भांडणावर मी विश्वास ठेवलाय, तुझा भांडणावरती विश्वास ठेवलाय. तारायचं का मारायचं ही तुमच्याच हातात आहे, कारण तुम्ही जगाचा मालक आहात. आणि ज्या वेळेस समोरच्या समोर रिपोर्ट घेतला आणि त्या क्षणी डॉक्टरांनी एकच शब्द दिलं, अहो तुमच्या पोराला काय झालं या, नीट झालंय की होती हो. ज्याला म्हणायचं मामांची ताकद आणि मामांच्या भांडऱ्याची ताकद. आणि त्या क्षणापासून धाई डोळ्यात आई बापाच्या अश्रू आलं आणि अश्रू आल्यानंतर धाई डोळ्यात रडायला लागली. कारण जो विश्वास ठेवला तो या जगाच्या मालकावरती विश्वास ठेवला. आणि तेव्हापासून अशी जी भक्ती घडत गेली की ही जी घटना घडलेली आहे ही साक्षात आमच्या घरची घटना घडलेली आहे. या तळावरची जी घटना आहे ती घडलेली आहे, ही आप्पा महाराजांच्या घरची घडलेली घटना आहे. आणि असं काय देवाने असं काय परत चमत्कार दाबलं की ही सर्व मेंढर या तळावरती आली. अहो तळच काय, स्वतः मामा जगाचं बाप ही मेंढी माऊलीला घेऊन या दारात आलेला आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा भाग्य काय म्हणावं लागेल. तर असाच विश्वास आणि असंच प्रेम ह्या मामांवरती राहू द्या. या ठिकाणी पडळकर साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी आरती होणार आहे. तो तत्पूर्वी आपण या ठिकाणी मामाचं गुणगान गाऊया. कारण ही मेंढी माऊली जी आहेत, ह्या मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके त्यांच्यासाठी एक जोरदार एक गाणं होत आहे. आम्ही चाखर स्वतः मी गाणं लिहिलेलं आहे मेंढके बंधू. ज्यावेळेस मी मेंढर राखायला गेलो त्यावेळेस हे गाणं मला सुचलं. आम्ही चाखर राखीतो मामाची मेंढर. हे गाणं तुम्हाला तुफान मनोरंजन या चॅनल वरती बघायला भेटेल, नक्की बघा. आम्ही चाखर राखीतो मामाची मेंढर, लिहून भांडार असले न भाळावरी. सकाळी उठायचं, आंघोळ करायची, देवाचं दर्शन करायचं, मेंढी माऊलीचं दर्शन करायचं, थोडं खाऊ खायचा, पोटभर खायचं आणि ह्या जगाच्या मालकाची मेंढरं घेऊन ह्या मालरानाने फिरायचं. म्हणून त्या मेंढक्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आम्ही चाखर राखीतो मामाची मेंढर, लिहून भाळावरी भंडाऱ्याच लेणा. राखीतो मेंढर माळ रानावरी, राखीतो मेंढर माळ रानावरी. बघा सगळ्यांच्या भाळावरती भांडार आहे. लेवून भांडाऱ्याच लेन भाळावरी, राखीतो मेंढर माळ रानावरी, राखीतो मेंढर माळ रानावरी, राखीतो मेंढर रानावरी, राखीतो मेंढर रानावरी. खरोखरच ह्यांनी काय केलेलं आहे, ह्या देवासाठी जीवन अर्पण केलेलं आहे. तसं आपण सुद्धा बघा ह्या देवाचं कधीच उपकार फेडणार नाही. कारण मामा काय म्हणतात, अरे करशील सेवा तर खाशील मेवा. म्हणून त्या जगाच्या मालकासाठी मला एकच गाणं म्हणू वाटतंय. कारण तो देव माझं गुरु आहे. कशा पद्धतीने माझ्या कातड्याचा जोडा शिवावा. बघा मेंढी माऊली सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा वाटतं या देवासाठी जीव अर्पण करावा. माझ्या कातड्याचा थोडा शिवावा, वाटे मला तुमच्या पायात हवा. माझ्या कातड्याचा थोडा शिवावा, वाटे मामा तुमच्या पायात हवा.
त्यामुळं अंतकरणापासून या भगवंताची सेवा करा. झालेली सेवा माझ्या बाळूमामाच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी अर्पण करून, मेंढी माऊलीच्या चरणी अर्पण करून, मेंढक्याच्या चरणी अर्पण करून या सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर मी काय मोठा कीर्तनकार नाही, मी काय मोठा भारुडकार नाही. माझं नाव गणेश नागनाथ पाटोळे, मुक्काम पोस्ट रुपे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, परंतु राहायला इथंच आहे. तुम्हा सर्व मायबापांना माहिती आहे, आप्पांचा मोठा भाऊ. आणि हा भजनी मंडळाचा संचालक अख्खा महाराष्ट्रभर या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. अगदी 2 मिनिटांमध्येच कार्यक्रम संपेल. नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मेळाविला आपल्याच गावचं या ठिकाणी भजनी मंडळ इसबावी असेल, वाकरी असेल, पंचक्रोशीतील जे भजनी मंडळ आहे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जी सेवा सादर केली त्यांचं सुद्धा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे कुमार चव्हाण 101 रुपया, आर्यन शेडगे 101 रुपया, मोहन बागल यांच्याकडून 51 रुपयाचं दान आलेलं आहे. धन्यवाद. आणि तुम्ही सुद्धा न कालवा करता, न गोंधळ करता तुम्ही सुद्धा ही सेवा या ठिकाणी ऐकली, त्यामुळे तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही मला किती दिलं, मी तुम्हाला किती दिलं कोण घेऊन जाणार नाही. फक्त जाता जाता फक्त मला आशीर्वाद द्या, कारण ह्या आशीर्वादाच्या पोटी आता महाराष्ट्रभर मी या ठिकाणी कार्यक्रम करत असतोय. या ठिकाणी लहान बाळाकडून सुद्धा 51 रुपयाचं दान आलेलं आहे. आणि जाता जाता बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर आई वडिलांचं अंतकरण समजा, आई वडिलांचं अंतकरण समजा. आरती घ्यायची ना. आणि झालेली सेवा माझ्या बाळूमामाच्या चरणी अर्पण करून, आप्पा महाराजांच्या चरणी अर्पण करून, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी अर्पण करून या भारुडाच्या शेवट घेत आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ब्रह्म एकनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव सिद्धनाथ महाराजांच्या नावाने, महाराजांच्या नावाने, सिद्धनाथ महाराज की गुरुदेवाच्या नावाने, भगवानच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या शेळपीच्या नावाने, बोला बोला बाळूमामाच्या नावाने. जय बाळूमामा. हॅलो पाठीमागे जे बाळू बघतोय बाई त्यांनी खाली. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.